नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या विशेष सत्रात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आजच्या या विश्लेषणात आपण सुप्रसिद्ध मराठी कवी इंद्रजित भालेराव यांच्या साहित्याचा आणि त्यात दडलेल्या ग्रामीण आत्म्याचा वेध घेणार आहोत. त्यांच्या शब्दांतून गावाकडचं जे अस्सल दर्शन घडतं ना, ते खरोखरच अद्भुत आहे. तर या रंजक साहित्यिक प्रवासासाठी तयार आहात ना? चला तर मग सुरुवात करूया. आजच्या या सत्राची रूपरेषा थोडक्यात पाहूया. 1. मातीतून आलेला आवाज. 2. भालेराव यांच्या कवितांची सूची. 3. ग्रामीण दुःखाचं स्वरूप. 4. तुकाराम आणि कबीर यांचा ऐतिहासिक वारसा. आणि शेवटी 5. नेनंता गुराखी या रचनेचं परीक्षण. तर पहिल्या विभागाकडे वळूया. विभाग 1, मातीतून आलेला आवाज, मूळ आणि लोकसंस्कृती. चला तर मग याच्या खोलात शिरूया. इंद्रजित भालेराव यांचा जन्म 1962 सालचा. आता हे वर्ष इथे इतकं का महत्वाचं आहे असा विचार तुम्ही करत असाल, बरोबर? कारण हा तोच काळ होता ज्याने त्यांच्यावर ग्रामीण संस्कृतीचे अतिशय सखोल आणि कायमस्वरूपी संस्कार केले. त्यांच्या साहित्यातून गावाबद्दलचा, तिथल्या लाल मातीबद्दलचा जो एक अफाट जिव्हाळा दिसून येतो ना, त्याची मुळं याच सुरुवातीच्या काळात आणि त्यांनी अनुभवलेल्या त्या अस्सल ग्रामीण वातावरणात दडलेली आहेत. त्यांचे हेच अनुभव पुढे त्यांच्या कवितेचा खराखुरा आत्मा बनले. आता त्यांच्या काव्यशैलीची 2 अत्यंत महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे लोकवाङ्मयाचा उपजत रेखीवपणा. त्यांच्या कवितांमध्ये लोकसाहित्याची एक अगदी नैसर्गिक आणि सुबक रचना आपल्याला पाहायला मिळते. ती कुठेही ओढून ताणून आणलेली किंवा कृत्रिम वाटत नाही. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मायबोलीचा थेट जिव्हाळा. त्यांच्या भाषेविषयीचं जे प्रेम आहे ते अत्यंत स्पष्ट आणि थेट आहे. त्यांच्या शब्दातून आपल्या मातृभाषेचा गोडवा आणि ताकद अगदी सहजपणे आपल्या मनाला भिडते, हे नक्की. म्हणूया पुढच्या भागाकडे. विभाग 2, भालेराव यांच्या कविता, साहित्याची सूची. आता त्यांच्या लेखनाचा आवाका किती मोठा आहे हे आपल्याला यावरून अगदी स्पष्टपणे दिसून येतं. कविता संग्रहांमध्ये दूर राहिला गाव आणि जात गाण गातं यांचा समावेश होतो. दीर्घ कवितांचा विचार केला तर श्रमाचं महाकाव्य सांगणाऱ्या अम्मी काबाडाचे धणी आणि कुडुंबिणीची कहाणी यांसारख्या सशक्त रचना दिसतात. आणि बालकविता संग्रहांमध्ये रानमळ्याची वाट आणि गावाकडे चल माझ्या दोस्ता यांसारख्या रचनांचा अंतर्भाव आहे. माणसाच्या हाडामांसाच्या कष्टापासून ते थेट लहान मुलांच्या निरागस भावविश्वापर्यंत त्यांनी किती लीलया संचार केला आहे हे खरोखरच थक्क करणार आहे. विभाग 3, ग्रामीण दुःखाचे स्वरूप, कवितांच्या संकल्पना. आता ह्या भागातलं जे सर्वात रंजक आणि महत्त्वाचं वाक्य आहे ते बघा. ग्रामीण दुःखाची नेमकी नाळ त्यांच्या कवितेला सापडली आहे. हे किती सूचक आणि प्रभावी वाक्य आहे. माणसाच्या जगण्यातल्या वेदनेची त्यांना असलेली अत्यंत खोल जाणीव यातून स्पष्ट होते. ग्रामीण जीवनातील अतोनात कष्ट, तिथली हतबलता आणि दुःख त्यांनी ज्या अचूकतेने पकडून आपल्या शब्दांत मांडलंय ना, ते खरोखरच अद्वितीय आणि हृदयस्पर्शी आहे. त्यांच्या साहित्यातल्या 2 प्रमुख संकल्पनांची तुलना केल्यावर आपल्याला एक वेगळीच खोली इथे दिसून येते. एका बाजूला आपण आत्ताच चर्चा केलेली ग्रामीण दुःखाची आणि मानवी वेदनांची खोल जाणीव आहे, तर दुसऱ्या बाजूला निसर्गाशी असलेलं त्यांचं एक अतिशय सुंदर आणि आश्वासक नातं आहे. कवीने मानवी जगण्यातलं हे विदारक दुःख आणि निसर्गाचं शांत आश्वासक सांत्वन यांचं किती सुरेख समतोल आपल्या साहित्यात साधलं आहे. हे 2 वरकरणी विरोधाभासी वाटणारे घटक त्यांच्या कवितेत एकमेकांना कसे पूरक ठरतात हे पाहणं साहित्याच्या अभ्यासात अत्यंत महत्त्वाचं ठरतं. विभाग 4, तुकाराम आणि कबीर यांचा वारसा, ऐतिहासिक मुळांचा शोध. पण पुढे जाण्यापूर्वी तुमच्या सर्वांसाठी माझा एक प्रश्न आहे. आज आपण ज्या आधुनिक लोककवितेबद्दल इतकी चर्चा करत आहोत, ती कविता नेमकं कोणाचा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा पुढे घेऊन जात आहे? साहित्याचे विद्यार्थी म्हणून आपण यावर नक्कीच विचार करायला हवा, कारण याचं उत्तर त्यांच्या साहित्याला एक वेगळीच उंची आणि सखोलता प्राप्त करून देतं. तर उत्तर आहे, ऐतिहासिक काळात संत तुकाराम आणि संत कबीर यांनी जे महान काव्य आणि आध्यात्मिक विचार मांडले, तोच थोर वारसा 1962च्या पुढे इंद्रजित भालेराव यांच्या कवितेने अत्यंत समर्थपणे पुढे चालवला आहे. त्यांच्या लेखनाच्या काळात हाच ऐतिहासिक वारसा अतिशय सन्मानाने आणि जाणीवपूर्वक त्यांच्या शब्दांतून व्यक्त होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या कवितेत तुकाराम आणि कबीर यांचा तोच स्पष्टवक्तेपणा, तोच निर्भीडपणा आणि तीच तळमळ स्पष्टपणे दिसून येते.
आणि आता आपण या विश्लेषणात पुढे जाऊया आणि पाहूया की हे सगळं एका विशिष्ट रचनेत कसं सामावलं जातं. विभाग 5 नेनंता गुराखी परीक्षण, कवितेचे प्रात्यक्षिक. आपण आता नेनंता गुराखी या कवितेवर लक्ष केंद्रित करत आहोत. हा भाग त्यांच्या आम्ही काबाडाचे धणी या प्रसिद्ध दीर्घ कवितेतूनच थेट घेतलेला आहे. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या अफाट श्रमाचं वर्णन करणाऱ्या एका मोठ्या आणि विस्तृत महाकाव्यात हा विशिष्ट भाग किती चपखलपणे बसतो हे यातून अगदी स्पष्ट होतं. ग्रामीण जीवनाचा तो समग्र कॅनव्हास आणि एका साध्याशा गुराख्याचं भावविश्व यांचा जो मेळ या रचनेत साधला गेला आहे तो अत्यंत प्रभावी आणि विचार करायला लावणारा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं आपलं आजचं सविस्तर विश्लेषण. पण आजचं हे सत्र संपवण्यापूर्वी एक शेवटचा आणि खऱ्या अर्थाने विचार करायला लावणारा प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. भालेराव यांनी ज्या पद्धतीने या ग्रामीण आत्म्याचं साहित्यात जतन केले आहे, त्यामुळे मानवी चिवटपणा आणि निसर्गाशी असलेलं आपलं नातं याविषयीच्या आपल्या आधुनिक समजुतींना कसं आव्हान मिळतं, या प्रश्नावर तुम्ही सर्वांनी नक्की विचार करा. मला खात्री आहे की हे सगळं समजून घेतल्यानंतर तुम्हालाही इंद्रजित भालेराव यांच्या कविता मुळातून वाचण्याची आणि ही लोकपरंपरा अधिक जवळून समजून घेण्याची उत्सुकता नक्कीच लागली असेल. आजच्या या अभ्याससत्रात अगदी मनपूर्वक सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच नवं काहीतरी वाचत रहा आणि शिकत रहा.